हाय फ्रेंड्स, स्पेशल रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण करणार आहोत सुरमई फ्राय. चला तर मग ही सुरमई फ्राय कशी करायची आणि त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात. सुरमई फ्राय करण्यासाठी या ठिकाणी मी अर्धा किलो सुरमई घेतलेली आहे आणि ती स्वच्छ धुवून एक 10 मिनटं मी त्याच्यातलं पूर्ण पाणी बाजूला करून घेतलेलं आहे. तर आता आपण त्याच्यावर लिंबू पिळत आहोत. तर आपल्याला ह्याला लिंबू, हळद आणि मीठ लावून ठेवायचं आहे. तर आता आपण मीठ टाकून घेऊयात. हळद टाकून सुरमईच्या दोन्ही बाजूला आपण हळद आणि लिंबू आणि मीठ लावून घेणार आहोत. हळद, लिंबू आणि मीठ लावल्यामुळे आपल्या सुरमई फ्राय करते वेळेस त्याचा असा उग्र असा वास येत नाही. दुसऱ्या साईडलाही थोडंसं लिंबू, हळद, मीठ लावून घेऊयात. तोपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर आता दुसऱ्या साईडलाही आपण अशा प्रकारे हळद, मीठ आणि लिंबू लावून घेऊयात. तर हळद आपल्याला जास्त लावायची नाही आहे. हळदीमुळे आपल्याला ज्या सुरमईमध्ये कडवटपणा उतरू शकतो, त्यामुळे हळद ही आपल्याला थोडकीच वापरायची आहे. तर अशा प्रकारे आपण एकावर एक ठेवून प्रेस करून सुरमईला सगळीकडून लिंबू, हळद आणि मीठ लावून घेऊयात. तर अशा प्रकारे आता आपल्याला एक 10 मिनटं ते असंच ठेवायचं आहे. तर या ठिकाणी फ्राय करण्यासाठी मी 2 चमचे रवा आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं, 1 चमचा लाल मिर्च पावडर आणि अर्धा चमचा मीठ टाकताना थोडंसं कमीच टाकायचं आहे, कारण आपल्याला आणखीन एक मसाला तयार करायचा आहे आणि अगोदरच आपण थोडंसं मीठ सुरमईला पण लावून घेतलेलं आहे, त्याच्यामुळं अगदी थोडं मीठ आपल्याला यूज करायचं आहे. तर आता आपल्याला जो कोटिंगसाठी मसाला लागणार आहे तो तयार करून घेऊया. तर त्यासाठी 1 आलं आणि लसणाचं पेस्ट आहे हे, 1 चमचा लाल मिर्च पावडर, 1 चमचा धने पावडर, कोथिंबीर आणि अर्धा चमचा मीठ आणि हे आपल्याला पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण थोडंसं पातळ करायचं आहे, कारण हे आपल्याला सुरमईला लावायचं आहे, त्याच्यामुळे. तर हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये 2 ते 3 थेंब लिंबाचे पिळणार आहोत. आता आपली सुरमई व्यवस्थित ही झालेली आहे. तर तिला आता आपण जो आपण मसाला तयार केला तो मसाला लावून घेऊयात. हाताच्या साहाय्याने लावा किंवा चमच्याच्या साहाय्याने लावा. दोन्ही साईडने आपल्याला हा मसाला लावून घ्यायचा आहे. अशा प्रकारे दोन्ही साईडने मसाला लावून घ्यायचा. आणि आता ही सुरमई आपण जे मगाशी रवा आणि तांदळाच्या पिठाचं जे हे केलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला अशी डीप करून घ्यायची आहे. पूर्ण दोन्ही साईडने व्यवस्थित प्रेस करून हे सर्व त्याला चिटकलं पाहिजे. सर्व बाजूंनी आपल्याला त्याच्यामध्ये करून घ्यायची आहे. थोडं जर कुठं राहत असेल तर तुम्ही तुमच्या हाताच्या साहाय्याने वर चिटकून टाका. कडाला लावून घेऊयात.
आता आपण ही सुरमई शालो फ्राय करणार आहोत. तर सर्व सुरमईला मी या ठिकाणी तोपर्यंत मसाला लावून घेते. तोपर्यंत आपलं तेलही गरम होईल. तर आता आपण हिला शालो फ्राय करणार आहोत. तर त्यासाठी मी एका तव्यामध्ये अगदी थोडंसं 2 चमचे तेल टाकलेलं आहे. जास्त तेल वापरायचं नाही. तर याच्यामध्ये आता आपण हे सुरमईचा पीस टाकलेला आहे आणि एकदम गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियम ठेवायची आहे. आणि पूर्ण जे खालची साईड पूर्ण व्यवस्थित फ्राय होईपर्यंत आपल्याला ही जी सुरमई आहे ती पलटायची नाही, जेणेकरून आपली खालची बाजू व्यवस्थित तळली जाते. एक 5 मिनटं आपल्याला हे दोन्ही साईडनं भाजून घ्यायचं आहे. तर आता खालची साईड आपली व्यवस्थित भाजलेली आहे, तुम्ही पाहू शकताय. एकदम व्यवस्थित आपलं सगळं व्यवस्थित त्याला चिटकलेला आहे मसाला. एक 5 मिनटं आपल्याला ह्याला असंच फ्राय करायचं आहे. गॅसची फ्लेम ही मीडियम फ्लेमवरच आपल्याला करायचं आहे. हाय फ्लेम केल्याच्या नंतर जो आपण रवा आणि तांदळाचं पीठ लावलेलं आहे, तर ते करपण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे फ्राय करून घ्यायची. तर या ठिकाणी आता आपली सुरमई जवळपास फ्राय होत आलेली आहे. तर आपण अशा प्रकारच्या एका चिमट्याच्या साहाय्याने आता ती काढून घेऊयात. जर वाटत असेल थोडीशी इकडून कुठे थोडीशी आपली राहिली आहे फ्राय करायची, तर पलटून एकदा त्या साईडने टाकायची. आता आपण ही सुरमई काढून घेऊयात. अशाच प्रकारे आता सर्व सुरमई आपण याच्यामध्ये फ्राय करून घ्यायची आहे. सुरमई फ्राय करताना तेलाचा वापर जास्त करण्याची आवश्यकता नाही. तेल शिल्लक राहिल्याच्या नंतर तेलाचा उग्र वास येतो. त्याच्यामुळं अगदी थोडं थोडं तेल लागेल तसं तेल आपण घालू शकता आणि शक्यतो अशा पसरट ह्याच्यामध्येच आपल्याला सुरमई फ्राय करावी लागते. कढईमध्ये वगैरे सुरमई फ्राय करता येत नाही व्यवस्थित, त्याच्यामुळे मी असा तव्यामध्येच फ्राय करायला घेतलेली आहे. आता हाही पीस आपला भाजलेला आहे, व्यवस्थित फ्राय झालेला आहे. तर तो काढून घेऊयात. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा. सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून एकही रेसिपी तुमच्यापासून मिस होणार नाही. आजची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.